चला मॅच ऑन करा लगेच. चेतन चेतन चहा सांग ना चहा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एका साईडला संदीप तर दुसऱ्या साईडला विवेक. कोण आहे संदीप आणि कोण आहे? हा एक्स्ट्रा प्लेयर नसेल तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाणार आहे, लक्षात घ्या. चंदनवाडी के जाबाज 12वा खेळाडू पाठवून द्या. आणि मंगळमूर्ती संघाचा 12वा खेळाडू. प्रदीप आणि विवेक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सत्यम पांडे पहिलाच गोलंदाजी मार्गवर. पहिल्या बॉलवरती सुरुवात केली जाते. नॉकआउटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात गोलंदाजीच्या मार्गावर सत्यम पांडेच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती फक्त सिंगल पाहायला मिळाले. चेंडू इथं पण घोषित करतायत. फ्री हिटचा बॉल इथे पाहायला मिळेल. विवेक टॉस बॉल होता. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पूर्ण धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावणे संघाची धावसंख्या 9 फलकावरती. अप्रतिम शतरक्षण. एका हातामध्ये हा झेल टिपला गेला आणि इथे फलंदाज विवेक इथे बाद होतोय. रुपेश येतोय. न्यू फलंदाज मैदानामध्ये. सिंगल पूर्ण केली जाते. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या 5 ह्या आकड्यावरती पाहायला मिळते. एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण अप्रतिम सुरुवात गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सत्यम पांडे याच्या माध्यमातून. अंतिम डॉट बॉल. पहिला षटक संपला गेलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पूजा मॅडमच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला. हो, पहिल्याच बॉलवरती दांडी 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 गुल. अप्रतिम गोलंदाजी रोहित याच्या माध्यमातून केली जाते. पुढील बॉल. त्यावेळेस एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाते.
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक पूजा मॅडम यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. रोहित गोलंदाजी मार्गवर चांगला फटका खेळला गेला. सिंगल पूर्ण करतायत. एका धावेवरती समाधान. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 10 या आकड्यावरती. हो षटकार मारलाय. अगदी रुपेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला गेलाय. कारण या षटकारासाठी पूजा मॅडमच्या माध्यमातून 500 रुपये दिले जाणार आहेत रुपेश याला. दोन षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. हॅलो हॅलो. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. गल्ला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करताय. 2 धावांनी संघाची धाव संख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फटका खेळला गेला. सिंगल पूर्ण करतायत. एकाच धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 20 धावा. रोहित चेंडू इथं पंचाने घोषित केलं. संघाची धाव संख्या 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून केली जाते. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धावा 24 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल प्रदीप यादव याला आपण बघतोय. नो बॉल इथं पंत घोषित करतायत. नो बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना 25 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावरती 25. सत्तावीसावा धाव फलकावरती 27 रन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 27 रन. अंतिम आणि शेवटचा षटक बाकी आहे. वाईट बॉल पण ते इथं घोषित करतात. धावसंख्या एका धाव्याने पुढे सरकत असताना पोहोचला 28. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. गोलंदाजी मार्गावर दीपक यादव याला आपण बघतोय.
वाईट बॉल इथे पण घोषित करतात. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 29 29 या आकड्यावरती. अजून एक वाईट, अजून एक अवांतर, अवांतरने धावफलक पुढे 30 रन. खराब गोलंदाजी दीपक यादव. हो यावेळी चांगला बॉल आहे. अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 31 रन, 31 धावा. अंतिम 3 बॉल आता मात्र बाकी आहेत. अजून एक डॉट बॉल इथे हाताळला जातोय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. नो बॉल आहे. नो चेंडू इथं पंत घोषित करतायत. संघाच्या धावसंख्या धाव फलकावरती पोहोचले जाऊन 33 या आकड्यावरती. 33 33 रन्स, 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल इथं पण घोषित करतात. अवांतर धावेने धाव फलक 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 34. फलंदाज बाद होतोय. अंतिम अजूनही फ्री हिटचा बॉल होता. दोन धावा इथे पूर्ण करतात आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्या धाव फलकावरती 36 आणि 37 धावांचं लक्ष आहे. सदतीस धावा झाल्यात. 38 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय.
38 धावांचं लक्ष्य आहे. 38 रन टू मीन्स रिमेनिंग 4 ओव्हर्स. 38. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. रोहित आणि त्याच्या समवेत सत्यम पांडे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राज येतोय. पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. पहिल्या बॉलवरती ते विकेट मिळवले गेले. फलंदाज रोहित बाद होतोय. पहिल्या बॉलवरती ती विकेट मिळवले गेले आणि महत्त्वपूर्ण विकेट. कारण आजचा दिवस ज्याने गाजवला तो फलंदाज रोहित यादव अगदी शून्यावरती बाद झालाय. पुढील बॉल. दोन धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण करतायत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 अजूनपर्यंत पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉलमध्ये 1 शॉट आहे का अंपायर? 4 धावा धाव फलकावरती. चार धावा धाव फलकावरती 4 बॉलमध्ये. प्रतिम गोलंदाजी राज या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम बॉलवरती येते एक सिंगल. पहिला षटक संपला गेलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 18 बॉल 31 धावा. चला चंदनवाडी सुपर किंग्स आणि श्रीकृष्ण पॅकर्स. श्रीकृष्ण पॅकर्स आणि चंदनवाडी सुपर किंग्स दोन्ही संघाच्या कर्णधार टॉससाठी या.
मी विनंती करतो पूजा मॅडम आपण यायचंय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. पूजा मॅडमच्या शुभ हस्ते हा टॉस दोन्ही टीम मध्ये केला जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. दोन्ही टीम 4 ओव्हर का मॅच. टॉस असा कॉल केला, टॉस येतोय. श्रीकृष्णा पॅकर्स या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा लगेच. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 रन. 14 सॉरी 16 धावा. फटका केलेला गॅप मध्ये आहे. चौकार इथे मिळतोय. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 रन. 20 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 12 गेंदे 18 रन की दरकार मैच को जीत के लिए. सर्वात महत्त्वपूर्ण षटक असेल, कारण या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर नक्कीच या मॅचमध्ये शिरकाव पुन्हा एकदा करू शकतोय. तो म्हणजेच चंदनवाडी के जाबाज हा संघ. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर रुपेश भोईर. नो चेंडू इथं पंच घोषित करतात. इट्स अ नो बॉल. आणि या नो बॉलवरती एक धाव इथे जोडली जाईल. 21 धावा धाव फलकावरती. अजूनही 17 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. वाईट बॉल इथं पंच घोषित करतात. अवंतर धावेने धाव फलक 22. 12 गेंदे 16 रन. 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. हो यावेळी फ्री हिटचा बॉल आहे. अकरा बॉल 16 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 16 धावा.
एक पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा मात्र इथे 2 धावा. 2 धावा या बॉलवरती इथे मिळाल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 24. 14 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सिंगल पूर्ण करतायत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 26 धावा 26. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल इथे पंत घोषित करतात. अवंतर धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 27 धावा. 9 बॉल 11 धावांची गरज आहे. फलंदाज इथे बाद होतोय. आठ बॉल 11 धावा. 8 चेंडूमध्ये 11 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 27 रन ऑन बोर्ड. कॅच आहे. अजून एक विकेट. 7 गेंदे 11 रन. सात चेंडू 11 धावा. सात चेंडू 11 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सहा बॉल 10 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 10 धावा. सहा बॉल 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर विवेक सिंग. सिंगल पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने धावफलक इथे आता मात्र पूर्ण केला जातोय. 4 बॉल 9 धावा ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. दोन बॉल या बॉलवरती पाहायला मिळतात. 2+1 3 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. चार चेंडू आणि 6 धावा. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे.
3 चेंडू 6 धावा 3 चेंडू मॅच अप्रतिम पाहायला मिळते. वन शॉट आहे, वन शॉट आहे, म्हणजे एकच धाव या बॉलवरती. 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 2. 2 बॉल 5. 2 गेंदे 5 रनों की दरकार. 2 गेंद 5 रन. दोन चेंडू आणि 5 धावा. एक सिंगल या बॉलवरती. एक चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. फटका खेळलाय, सरळ हातामध्ये आहे. टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेला हा पहिला संघ चंदनवाडी के जाबाज. श्रीकृष्ण पॅकर्स निर्णय, श्रीकृष्ण पॅकर्स. श्रीकृष्ण पॅकर्स निर्णय कळवायचे. फिल्डिंग ओके.